नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण सिन्नरमधील गोंदेश्वराचं पुरातनकालीन अतिशय जुनं मंदिर आज बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये त्या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आणि मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे। हे मंदिर खरंच खूप पुरातन आहे आणि गुप्त आहे। तर मंडळी, हे मंदिर इसवी सन 1200 साली बांधण्यात आलेलं होतं। हे मंदिर अतिशय पुरातन असून ह्या मंदिराचा इतिहास पण संपूर्ण जुनाच आहे। नाशिक पासून जवळच असणाऱ्या सिन्नर गावामध्ये हे मंदिर असून खूप ऐतिहासिक आणि जुने शिव मंदिर आहे। मंदिराच्या बाजूलाच मंदिराची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, ती माहिती आपण पाहूयात आता। मंदिर पाहायला अतिशय छान आणि सुरेख आणि बघताना मंदिर खूप आवडतं, पाहण्यासाठीच खूप छान वाटतं हे मंदिर। थोडीशी झाडे वगैरे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात लावलेली असल्यामुळे या मंदिराला थोडीशी शोभा आल्यासारखी वाटते। तर या मंदिराविषयीची माहिती हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये या संपूर्ण मंदिराचा इतिहास जो आहे तो संपूर्ण रेकॉर्ड केला आहे। हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकता, वाचू शकता। ही हिंदी मधून माहिती दिलेली आहे आणि याच्या बाजूलाच मराठीमध्ये पण संपूर्ण माहिती दिलेली आहे। मंदिर किती वर्ष जुने आहे, कसं आहे मंदिर, हे मंदिर कोणाला समर्पित आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। हे स्टॉप करून तुम्ही संपूर्ण वाचू शकता। तर मंदिर पाहताच लक्षात येतं की मंदिर अतिशय पुरातन आहे। हे विष्णू मंदिर आहे छोटंसं, ते बाजूलाच महादेवाचा नंदी आहे, बाजूला गणेश मंदिर पण आहे। हे जे हत्ती यांची सोंड कापलेली आपल्याला दिसते, तर या हत्तींचे मुघलांनी ही संपूर्ण तोडफोड केली आहे। बऱ्याचशा मूर्ती आणि कलाकृती ह्या मुघलांनी त्यावेळेस तोडल्या होत्या। अशी बरीच पुरातन आता या मूर्ती हा इतिहास संपूर्ण आपण पाहू शकता। किती छोट्या लहान लहान मूर्ती आहेत, त्या मूर्ती त्यांना तोडता नाही आल्या। ह्या मंदिराच्या आतील मूर्ती होत्या संपूर्ण। तर मंदिराचं बांधकाम एका दगडात कोरल्यासारखं दिसते संपूर्ण। हे श्री गोंदेश्वर महादेव मंदिर असून मंदिराच्या बाहेरील हा नंदी अतिशय आकर्षक दिसतो। बाजूला श्री गणेश मंदिर आहे। मंदिराला आपण पाहू शकता कळस नाहीये, मुघलांपासून वाचवण्यासाठी या मंदिरांना कळस पण बसवलेला नाही। बाजूला एक पिंड बघतोय आपण महादेवाची, आणि हे नंदी जे आपण पाहतोय त्या नंदीची पण मुंडके जे आहेत ते छाटलेले आहेत। बघू शकता अतिशय क्रूरतेने मुघलांनी हा अत्याचार केला आहे। 900 वर्षापूर्वीपासूनच हे मंदिर आहे। हे मंदिर बरंच कसं बसं मुघलांपासून वाचलेलं आहे। प्राचीन कलाकृती जर मंदिराची पाहिली तर खूपच आकर्षक वाटते। तर मंडळी, हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ती एक लाईक आणि कमेंट करून नक्कीच कळवा। आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा।